संभाजीराजे छत्रपतीवर मोक्का लावून तुरुंगात टाका. प्रकाश आंबेडकरांची खळबळजनक मागणी. संभाजीराजे छत्रपती यांच्यावर मोक्का लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक वक्तव्य केले. संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोरील वाघ्या कुत्र्याची शिल्प आहे हे शिल्प हटवण्याची मागणी केली आहे. या मागणीच्या विरोधात धनगर समाजातील काही नेत्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे वाघ्या शिल्पाचा वाद चिघळणार का याची चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या घडामोडीवर संभाजी महाराजांना सरळ उचलून मोक्का लावावा. देशाच्या कायद्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांनी लागलूचालन करणे योग्य नसल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही हिंमत दाखवावी असं आवाहनही त्यांनी केले आहे. राज्याने राज्य केले पाहिजे. धर्माचे राजकारण करताना जे सोयीचे ते वापरतात. संभाजीराजे छत्रपती हे राजश्री शाहूंचे पणतू आहेत, परंतु त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही असे नाही. उद्या मी सुद्धा कायद्याविरोधी कृत्य केले तर मलाही तुरुंगात टाकले पाहिजे असे सांगताना आता ही हिंमत देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या भाजपाचे हात मुसलमानांच्या रक्ताने माखलेले आहेत, त्यांच्याकडून सौगात मोदी स्वीकारावा का हा विचार मौलवींनी करायचा हवा असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. हेच मौलवी निवडणुकीच्या वेळी फतवे काढतात ना, मग तुमच्या 18% समाजाला नाकारणाऱ्याकडून भेट स्वीकारावं का असा सवालही त्यांनी केला आहे. देशातले 2.5 लाख हिंदू हे परदेशी नागरिकत्व घेऊन बाहेर गेले आहेत. त्यात आत्ताच्या आकडेवारीनुसार 22% हिंदूंना देश सोडून परदेशात जावे वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजपला आता मुसलमानांची मते हवी आहेत. त्यासाठी हे आता मुसलमानांना जवळ करू पाहतात असे आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.